नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। बल्लारपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत अवैध विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोघांना काल रात्री अटक केली। बल्लारपूर शहरातील कन्नंबर वाड्यातील निवासी राकेश कुमार स्वामी सुरंबार याच्या घरी विदेशी दारूच्या पेट्या आणि एकूण मुद्देमाल असा 90,000चा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय। नागपूर ते सिकंदराबाद सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस बंद पडणार असल्याची खळबळजनक बातमी माजी नगरसेवक तसेच जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली। या मार्गावरील धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची कमतरता असल्यामुळे ही वंदे भारत एक्सप्रेस तोट्यात येणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय। कोरपडा तालुक्यातील नांदा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव अनिल मुत्रे यांनी एकाच वेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक व शाळेत मुख्याध्यापक अशी 2 पदांवर नोकरी करून दोन्ही ठिकाणी पगार उचलून शासनाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडून शाळेत मुख्याध्यापक पद बळकावल्याचे चौकशीत उघडकीस आले असून 7 दिवसात मुत्रे यांच्यावर कारवाई करावी असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत। उदो कोसळणाऱ्या पावसातही आपल्या हक्काच्या मागणीकरिता 18 कुटुंबियांनी संपूर्ण रात्र अल्ट्राटेक कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जागून काढली आहे। आदिवासी कोलाम जमातीवर अल्ट्राटेक कंपनीने सातत्याने त्यांच्या हक्काच्या मागणीवर गदा आणली असून या विरोधात आता आदिवासी कोलाम बांधवांनी एल्गार पुकारली। काल झालेल्या काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढावी असा आग्रह धरला होता, परंतु लोकसभेतील विजय लक्षात घेता हा विजय केवळ काँग्रेसचा नसून महाविकास आघाडीचा असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसच्या प्रभारी यांनी व्यक्त केले। तसेच यापुढे काही निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असा इशाराही दिलाय। त्यांच्या या वक्तव्यामुळे इतर घटक पक्षांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण पसरले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथून देवईकडे दुचाकीवर जात असलेल्या तिघांवर दबा धरून असलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला आणि या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले। हे तिघेही पेंटिंगचे काम करण्याकरिता कोठारी येथून देवईकडे जात होते। त्यांची आरडाओरडा ऐकून बिबट्या तर तिथून पळाला, परंतु गंभीर अवस्थेत असलेल्या तिघांना तिथून जाणाऱ्या अन्य वाटसरूंनी रुग्णालयात हलवले। भद्रावती ते वरोरा मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे इथून जाणाऱ्या वाहनांना कसरत करावी लागत आहे। यामध्ये अनेक वाहनांना नुकसान पोहोचत असून याविरुद्ध मनसेने शस्त्र उभारले आहे। त्यांनी हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याची सूचना प्रशासनाला दिली। राज्यात गोवंश तस्करीवर बंदी असल्यानंतरही विदर्भातून विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गोवंश तस्करी होत असते। या पार्श्वभूमीवर गोंडपिंपरी पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी एक ट्रक ताब्यात घेतला। त्या ट्रकमध्ये गोवंश असल्याचे आढळून आले। या प्रकरणी बल्लारपूर निवासी फारुख नासिर शेख याला ताब्यात घेण्यात आले। चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे 30 वर्ष जुन्या इमारती किंवा धोकादायक असलेल्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे आणि यापूर्वी त्यांना नोटीस बजावण्यात येते। अशाच एका कारवाईत 24 सप्टेंबरला कस्तुरबा रोडवरील स्थित विशाल ऑटोमोबाईल्सची इमारत महानगरपालिका प्रशासनाने पाडली। जीर्ण झालेल्या इमारती ह्या वाटसरूंकरिता धोकादायक असल्याचे यापूर्वीही निष्पन्न झाले आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकर भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।